नमस्कार मंडळी, प्रीतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच क्रिस्पी आणि टेस्टी पोटॅटो बाईट्स, जे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ होतात। आणि हो, मुलांची सुट्टी सुरू झाली आहे, रोज काय खाऊ हा प्रश्न पडतो ना, तर हा स्नॅक्स एकदम परफेक्ट आहे। त्यासाठी सर्वात आधी उकडलेले बटाटे घ्यायचे, बटाटे बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये ब्रेड क्रम्ब घालायचे, चिली फ्लेक्स घालायचे, ऑरेगॅनो घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता बारीक किसून घेतलेला आलं लसूण पण घालायचा। 2 मोठे चमच कॉर्नफ्लॉवर घालायचे। मी इथे थोडेसे लाल तिखट घातले आहे, तुम्ही हवं तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता। आता या सर्व साहित्यांना मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार अजून मसाले घालू शकता। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याचा गोळा बनवून घेऊया। तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर पीठ नसेल तर तांदळाचे पीठही वापरू शकता। आता पोळपाटावर परत एकदा मळून घेऊ आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पोटॅटो बाईट्स बनवून घेऊ। मी इथे चौकोनी आकारामध्ये पोटॅटो बाईट्स कापून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही शेपमध्ये कापू शकता। मी इथे सर्व बाईट्स कापून घेतल्या आहेत। आता त्या बाईट्स आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू। यावर थोडेसे कॉर्नफ्लॉवरचे पीठ टाकू आणि असे टॉस करून घेऊ, म्हणजे सर्व बाईट्सना पीठ व्यवस्थित लागेल। आता गरम तेलात या बाईट्स तळून घेऊ। गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे पोटॅटो बाईट्स आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत होतील। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। मध्यम आचेवर असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। सुट्टीमध्ये मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं ना, तर त्यांच्यासाठी हा क्रिस्पी पोटॅटो बाईट्स म्हणजे फुल खुश करणारा स्नॅक्स आहे। मी इथे बाकी सर्व बाईट्सही तळून घेतले आहेत। बस तयार आहेत आपले क्रिस्पी पोटॅटो बाईट्स। गरमागरम बाईट्स केचप सोबत सर्व करा। शेवटी तुम्हाला एक टिप देते, तुम्हाला जर पोटॅटो बाईट्स जास्त क्रिस्पी हवे असेल ना, तर कॉर्नफ्लॉवरच्या पिठाची स्लरी बनवायची आणि ब्रेड क्रम्बमध्ये कोट करा। असं केल्याने या पोटॅटो बाईट्स अजून क्रिस्पी होतात। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, नाहीतर अशा टेस्टी रेसिपी मिस कराल, म्हणून लगेच सबस्क्राईब करा। थँक्यू।